नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व? मजेत ना? तर मी आलेली आहे गावाला. तर हा गावाला आले ना तर तुम्हाला मी दाखवते मी पेरलेला गहू कसा आलेला आहे. तर एकदम 100 नाणी सोनं असं उगवलेला आहे आमचा गहू, जो की मी स्वतः पेरलेला होता. दिवाळीला गेले होते तेव्हा. आणि लसूणसुद्धा बाजूला पाहू शकता तुम्ही की लसूणसुद्धा लावलेला आहे. तर हे आहे गहू. तर यावर्षी जो गहू आहे ना एवढा भन्नाट भारी आला आहे ना, तर माझे पप्पा म्हणत होते खरंच सोनंच पिकणार आहे आपल्या शेतामध्ये. पाहू शकता खरंच भारी. आणि इथं बघा आई माझी म्हणजे गायांना गवत चारा आणायला गेली होती. तर मग मी आपल्या इथं दाखवत होते की मला इतकं भारी वाटत होतं ना की तो गहू पाहून, की यावर्षी गहू एवढा सोन्यासारखा गहू दिसत होता ना. खरंच खरंच म्हणजे आपण काहीतरी केलं ना तर त्याचा आनंद जो आहे ना तो खरंच खूप वेगळा असतो. ही माझ्या भावाची मुलगी आहे आणि ही माझी मुलगी आहे. तर पाहू शकता इथं मी लिंबाचं झाड देखील लावलेलं आहे, जे की मी माझ्या घरी कुंडीमध्ये अशाच बिया टाकून ते उगवलेलं झाड मी नंतर पप्पांना गावाला लावायला दिलं होतं. पाहू शकता किती मोठं झालं. तर याला इथं ना कसं ह्या साईडला पाणी वगैरे जास्त कुणी घालत नाही म्हणून ते तसं आहे. तर खरंच खूप छान झाड आहे हे. आणि हे ना इडलिंबूचं लिंबू आहे बरं का हे. तर इथं पाहू शकता बाजूला जो आहे ना आमच्या कंपाऊंड आहे, तर तिथे ना पपयांची झाडं लावलेली आहेत, जे की पपयांचा बाग आहे बाजूला आमच्या, म्हणजे माझ्या पप्पांच्या शेतीच्या बाजूला. आणि तिथं घरसुद्धा बांधत आहे. तर घराचं काम देखील चालू आहे. साईडला नारळाची झाडं देखील आहे. इतकं छान वाटतं ना खरंच गावाला गेल्यावरती. एवढं छान हिरवंगार रान पाहून असं ना सगळं मनातलं दुःख विसरायला होतं. आणि माझी मुलगी जर गावाला गेली ना तर खरंच गावची मजा आहे ना तिला अनुभवायला भेटते. मुंबईला असं काहीच भेटत नाही बरं का. मुलांना माती चिखल काय असतं, धूळ काय असते काहीच माहीत नसतं. पण गावाला गेल्यावरती ही माझ्या भावाची मुलगी आणि माझी मुलगी नुसतं मातीमध्ये खेळत असतात, किंवा तिला असं वेगवेगळं करायला आवडतं. आजीबरोबर काम करायला आवडतं, गोवरा थापायला आवडतात, शेणात म्हणजे काय काय करायला आवडतं. पहिल्यांदा तिला ह्याचा आहे ना खूप वास यायचा, घाण वाटायचं. पण आता तशी जशी मोठी होते ना तिला मी सांगते ना, आम्ही आमच्या गोष्टी सांगतो ना तेव्हा तिला वाटतं की हां आपण पण अनुभवलं पाहिजे, आपण पण करून पाहिलं पाहिजे. आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्हाला आहे ना भांडी नसायची, तेव्हा आम्ही ना ह्या मातीची ना भांडी बनवायचं आणि त्याच्याबरोबरच खेळायचं बरं का. पण आत्ताच्या मुलांना सगळं भेटतं, त्याच्यामुळं माती काय असती आणि मातीतल्या आठवणी काय असतात ना खरंच कोणाला माहीत नाही. तर इथं पाहू शकता, इथं आमच्या बाजूला हे जे आहे ना आमच्या गोट्यासमोर ती मका आहे बरं का. मका लावलेली आहे. तर मकासुद्धा छान अशी भरपूर मोठी झालेली आहे. पण भीती पण तेवढी आहे, या मकामध्ये वाघ वगैरे सुद्धा येतो बरं का. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. मी पेरलेला गहू कसा आलाय तो पण कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे गहू कसा आलेला आहे ते पण सांगा. तर चला बाय.